नमस्कार. आज आपण बघणार आहोत झटपट होणारे वांग्याचे काप. आता आपण वांग्याचे काप करून घेणार आहोत. एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही. मीडियम साईजमध्ये आपल्याला काप करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. बघा मी इथे तुम्हाला दाखवते. अशा अशा साईजमध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आहे. काप काळे पडू नयेत त्यासाठी मी ताबडतोब पाण्यात काप टाकते, जेणेकरून काप काळे पडणार नाहीत. बघा हे पाण्यातच ठेवायचे आहेत हे काप. आता आपण काप तयार करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ, एक छोटा चमचा रवा, हळद, लाल तिखट 2 मोठे चमचे असं घेतलेलं आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ आणि चवीला लागणारं मीठ. आता मीठही मी इथे चवीपुरतं घेतलेलं आहे. तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊ. आता हा आपला मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपण यात वांग्याचे एक एक काढून काप भिजवून घेऊ. कापाला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे. उरलेला जो मसाला असतो ते काप आपण झटकून घेऊ. अशा प्रकारे सगळे काप आपण तयार करून घेऊ. एका साईडला मी काप फ्राय करण्याकरता पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकत आहे. पॅन गरम झाला की त्यात आपण वांग्याचे काप ठेवणार आहोत. एक एक करून सगळे काप आपण ठेवणार आहोत. तर आपण यावर झाकण ठेवू. 1-2 मिनिटांनी त्याला पुन्हा आपण परतवून घेऊ. छान दिसतायत की नाही वांग्याचे काप?
पुन्हा 2 मिनिटं असं झाकण ठेवून घेऊ. उलट्या साईडने पुन्हा परतवून घेऊ. 2 मिनिटंच ठेवायचं आहे, जास्त ठेवू नका, जेणेकरून करपणार नाही. मस्त आपल्या आता तयार झालेले आहेत वांग्याचे काप. ही 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. जेवणाला कधी भाजी नसेल, नुसतं वरण भात असेल, तुम्ही हे काप त्यासोबत खाऊ शकता. आता आपण हे वांग्याचे काप काढून घेऊ. बघा हे क्रिस्पी छान असे वांग्याचे काप तयार आहेत. खूप छान तयार झाले आहेत. तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू